जसे की तुम्हाला माहिती आहे आता हिवाळा चालू झाला आहे आणि हिवाळा चालू झाला म्हणजे कोथिंबीर ही स्वस्त झाली आणि कोथिंबीर स्वस्त झाली की घरोघरी कोथिंबीर वडी ही केलीच जाते आणि स्टार्टर म्हणून सुद्धा कोथिंबीर वडी हा एक उत्तम पर्याय आहे. हलकी, पोकळ, कुरकुरीत, अजिबात तेलकट न होणारी कोथिंबीर वडी कशी बनवायची हे आपण आज पाहणार आहोत. नमस्कार, मी निशा आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते निशा स्वाद किचनमध्ये. चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया. तर त्यासाठी काय काय साहित्य लागेल ते आधी आपण पाहूया. कोथिंबीर वडीसाठी इथे मी 2 वाटी कोथिंबीर घेतली आहे. ही कोथिंबीर मी स्वच्छ पाण्याने धुवून, सुकवून आणि अगदी बारीक चिरून घेतलेली आहे. आणि ज्या वाटीने मी कोथिंबीर घेतली त्याच वाटीने 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. इथे लाल तिखट आणि थोडी हळद घेतलेली आहे. मीठ घेतलेलं आहे. जिरे घेतलेले आहेत. आणि इथे मी हिरवी मिरची आणि लसूण घेतलेला आहे. याची आपण पेस्ट तयार करून घेणार आहोत. आणि इथे मी पांढरे तीळ घेतलेले आहेत. तर इथे आधी आपण हिरवी मिरची आणि लसूण याचं वाटण तयार करून घेऊयात. तर त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 7-8 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि 10-12 लसूणच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि यामध्येच मी थोडेसे जिरेसुद्धा टाकणार आहे आणि हे मिक्सरला मी बारीक वाटून घेणार आहे. तर इथे मी हे वाटण तयार करून घेतलेलं आहे. तर कोथिंबीर वडी तयार करण्याच्या आधी इथे आपण गॅसवर स्टीमर ठेवूया म्हणजे तोपर्यंत पाण्याला छान उकळी येईल. तर इथे मी माझ्या इडली पॅनचा वापर केलेला आहे. तुम्ही इथे कढईसुद्धा वापरू शकता. तर यामध्ये मी पाणी घालून याला 10 मिनिटासाठी असंच बंद करून ठेवणार आहे म्हणजे पाण्याला छान उकळी येईल. आता आपण कोथिंबीर वडी तयार करून घेऊया. तर त्यासाठी इथे मी 2 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे आणि यामध्येच मी 1 वाटी बेसन घालणार आहे. तर ज्या वाटीने तुम्ही कोथिंबीर घेतली त्याच वाटीने बेसन घ्यायचं म्हणजे हे प्रमाण अगदी परफेक्ट होईल. आणि यामध्ये 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि यामध्ये मी थोडे पांढरे तीळ घालणार आहे. तर पांढरे तीळ मी यामध्ये सुद्धा घालणार आहे आणि थोडे वरतून घालण्यासाठी सुद्धा ठेवणार आहे. पांढरे तीळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. तर इथे मी थोडं लाल तिखट आणि हळद घातलेली आहे. तर लाल तिखट इथे मी थोडंसंच घातलेलं आहे कारण यामध्ये मी हिरवी मिरचीची पेस्टसुद्धा घालणार आहे. आता आपण यामध्ये जे वाटण तयार करून घेतलं होतं हिरवी मिरची, लसूण आणि जिरे तर ते घालणार आहोत. यामध्येच चवीनुसार मीठ घालणार आहोत. आणि आता आपण हे सगळं छान मिक्स करून घेणार आहोत. तर सुरुवातीला पाणी नाही घालायचं कारण कोथिंबीरला पाणी सुटतं. तर आधी पूर्ण आपण छान मिक्स करून घेणार आहोत आणि नंतरच पाणी घालणार आहोत. तर याला मी छान मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता कोथिंबीरला ऑलरेडीच पाणी सुटलं होतं. तर आता मी अगदी थोडं थोडं पाणी घालून याला परत मिक्स करून घेणार आहे. तर अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मी मळून घेतलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता फार घट्टही नाही आणि फार पातळही नाही अशा प्रकारे हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. आता ही वडी मी या केक टिनमध्ये थापून घेणार आहे. तर तुम्ही इथे प्लेट, ताट कशाचाही वापर करू शकता. तर इथे मी केक टिन घेतलेला आहे आणि त्या केक टिनला सर्व साईडनी तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे वडी निघताना खूप इझिली बाहेर निघेल. तर अशा प्रकारे मी केक टिनला सर्व साईडनी तेल लावून घेतलेलं आहे. तर इथे मी थोडे पांढरे तीळ घातलेले आहेत आणि आता यावर आपण वडी थापून घेऊया. तर त्यासाठी इथे मी हाताला थोडं तेल लावलेलं आहे कारण हे पीठ हाताला चिटकू नये म्हणून आणि त्याचा एक छान असा गोळा तयार करून घेतलेला आहे. आणि आता आपण हे या केक टिनमध्ये थापून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता इथे केक टिनमध्ये हा गोळा घातलेला आहे आणि त्याला छान थापून घेतलेला आहे. तर सर्व साईडनी एकसारखं असं हे थापून घ्यायचं आहे. तुम्ही स्पॅच्युलासुद्धा वापरू शकता इथे किंवा वाटीचासुद्धा वापर करू शकता. अशा प्रकारे याला प्लेन करून घ्यायचं एकदम. इथे आपण पांढरे तीळ घालूयात आणि हे तीळ छान हाताने प्रेस करून घ्यायचे म्हणजे तळताना ते तेलामध्ये सुटणार नाहीत. तर इथे पाण्याला छान उकळी आलेली आहे. तर त्यावर आपण एक स्टँड ठेवूया किंवा अशी प्लेट ठेवूया. माझे इडली पॅन असल्यामुळे यामध्ये माझी अशी प्लेट आहे आणि त्यावर आपण ही वडी वाफवायला ठेवूया. तर याला बंद करून आपण एक 10 ते 15 मिनटासाठी वाफवून घेऊया. तर 10 ते 15 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता वडी छान वाफवलेली आहे. तर ते चेक कसं करायचं तर त्यामध्ये सुरी घालायची आणि ती जर अगदी अलगदपणे बाहेर निघाली त्याला बॅटर चिटकलं नाही तर समजायचं आपली वडी छान वाफवल्या गेली आहे. आता आपण ही वडी पूर्णपणे थंड करून घेऊयात. तर इथे वडी पूर्णपणे थंड झालेली आहे. तर आता आपण याच्या वड्या पाडून घेऊयात. तर त्यासाठी आधी मी इथे सर्व कडा सोडून घेतलेल्या आहेत म्हणजे ती वडी इझिली बाहेर निघेल.
तर मी ही पूर्णच वडी आधी बाहेर काढून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी केकसारखी ती वडी बाहेर निघते पूर्णपणे. तर अशा प्रकारे ही मी पूर्णपणे बाहेर काढलेली आहे आणि आता तुम्हाला पाहिजे त्या शेपमध्ये याच्या वड्या पाडू शकता. तर मी चौकोनी आकारामध्ये ही वडी पाडून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता वडी किती छान झालेली आहे. तुम्ही ही वडी अशी सुद्धा खाऊ शकता आणि याला डीप फ्रायसुद्धा करू शकता किंवा शॅलो फ्रायसुद्धा करू शकता. आणि ही वडी तुम्ही 7-8 दिवसासाठी फ्रीजमध्ये सुद्धा स्टोअर करू शकता. तर आता आपण या वडीला तळून घेणार आहोत. तर त्यासाठी इथे मी गॅसवर तेल तापत ठेवलेलं होतं. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अशा वड्या सोडायच्या आणि त्या छान तळून घ्यायच्या. अगदी क्रिस्पी होईपर्यंत या वड्या छान तळायच्या. तर डीप फ्राय करूनसुद्धा अजिबात तेलकट न होणारी खुसखुशीत कुरकुरीत अशी ही आपली कोथिंबीर वडी तयार आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता आतून किती मऊसूत झालेली आहे आणि तेवढंच त्याचं वरचं आवरणसुद्धा कुरकुरीत झालेलं आहे. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.